आपल्या अध्यात्मशास्त्रात मानसिक विकासाबद्दल खूप विचार झालेला आहे की एकाग्रता साधायची कशी, त्यातून ज्ञान आणि अनुभव मिळवायचा कसा आणि मग त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करायचा, असं सगळं अतिशय छान मांडलेलं आहे. योगशास्त्रामध्ये प्रतिप्रसव म्हणजे आधी स्थूलाकडे विचार करायचा, मग त्याच्याकडनं स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जायचं, अशी कल्पना आहे. जे आपल्याला समोर दिसतं, जे घडतं आहे, ते आपण आधी निरीक्षण करून ठरवायचं की काय होतंय, काय आहे समोर, वस्तू काय आहे, आणि मग त्या वस्तूचे गुण काय आहेत, घटना काय घडते आहे, ती का घडते, त्याचं कारण काय आहे. तर समोर आपल्या प्रत्ययाला जे येतं, आपल्याला जे दिसतं, आपल्याला जाणवतं, त्याचं जे कारण आहे ते सूक्ष्म असतं. हे का घडतं आहे. आपण विचार करतो की आपले शिक्षक किंवा मित्र आपल्यावर नाराज झाले, आपल्यावर रागवले. ते रागवलं ते त्यांचं वागणं जे आहे त्याच्यावरनं आपल्या ध्यानात येतं की हे नाराज आहेत, हे आपल्याकडे पाहून हसले नाहीत, आपल्यावरती नाराजी त्यांच्या वागण्यातनं प्रगट होते आहे. पण त्या नाराजीचं कारण जर कळलं नाही आपल्याला, तर ते आपण कारण दूर कसं करणार. कारण आपल्या सान्निध्यामध्ये जे लोक येतात त्यांच्याशी आपले संबंध कसे आहेत, त्यांच्याशी आपलं नातं कसं आहे, त्यांचे विचार आपल्याबद्दल काय आहेत आणि आपले विचार त्यांच्याबद्दल काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला यशस्वी होण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे यश मिळवायचंच त्यांच्यासाठी असतं की आपला जो परिवार असतो, नातेवाईकांचा परिवार असतो, मित्रपरिवार असतो, त्यांना जर आपलं यश ॲक्सेप्टेबल नसलं तर मग त्या यशाला अर्थ नाही. की ही एक नैसर्गिक प्रवृत्ती असते माणसांच्या मध्ये, नाही तर समाज गुन्ह्याकडेच वळला असता. गुन्ह्यामध्ये पैसा सहज मिळतो, गुन्हेगार असतात ना, त्यांना शिक्षा तर भोगावी लागते, ती पकडले गेले तर, पण सगळं सहज मिळतं. म्हणून जर लोक गुन्ह्याकडे जायला लागले तर समाजाचं काय होईल. असं होऊ नये यासाठी हे संस्कार आहेत की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे, माझ्यासाठी चांगलं काय आहे, माझ्या लोकांच्यासाठी चांगलं काय आहे, हे त्यांना समजलं पाहिजे. जर पैसा मिळवला तर तो पैसा जर डागाळलेला असला तर आपलं आयुष्य नाही चांगलं जात. जे गुन्हेगार असतात, जे कायद्यापासून पळून गेलेले असतात, सारखे लपत छपत दिवाळ भीतासारखे वावरतात. घुबड असतं ना, त्याला दिवसाच्या प्रकाशात वावरायला आवडत नाही. सूर्य उगवला की त्याची रात्र सुरू होते आणि ते लपून बसतं. रात्र झाली की त्याचा दिवस सुरू होतो आणि ते काम करायला लागले. असं जीवन जबरदस्तीने लादल्यामुळे ते जगावं लागतं गुन्हेगारांना. याच्यासाठी गुन्ह्यातनं मिळालेल्या पैशाला डाग असतो, लोकांना तो मान्य होत नाही. म्हणून तुम्ही पैसा तर मिळवायचाच असतो, पण त्याच्याबरोबर कीर्ती पण मिळाली पाहिजे, लोकांच्या मध्ये चांगलं नाव झालं पाहिजे, आपल्या लोकांना आपला अभिमान वाटला पाहिजे. हे सगळं फार महत्त्वाचं असतं. ते जर साधलं नाही तर काय उपयोग आहे. एकाग्रता साधणं म्हणजे आपल्या ज्या निरनिराळ्या भूमिका असतात, आपल्या घरी आपण वडिलांशी कसं वागायचं, आईशी कसं वागायचं,
मोठ्या भावंडांशी कसं वागायचं, धाकट्या भावंडांशी कसं वागायचं, मित्रमैत्रिणींशी कसं वागायचं, एकूणच व्यवहार सगळ्यांशी कसा करायचा, या आपल्या वेगवेगळ्या भूमिका असतात. तुम्ही पुढे जर नोकरी केली तर ऑफिसमध्ये बॉस असतो त्याच्याशी कसं वागायचं, सहकाऱ्यांशी कसं वागायचं, हाताखालच्या लोकांशी कसं वागायचं, त्यांच्याकडनं कसं काम करून घ्यायचं आणि आपण कसं काम करायचं, या सगळ्याच भूमिका महत्त्वाच्या असतात. पण एकाग्रता साधायची जर असली तर ती प्रत्येक भूमिका नीट माहीत पाहिजे आपल्याला आणि त्या भूमिकेत काय काम करायचं आहे ते माहीत पाहिजे. मागे मी क्रिकेटच्या खेळाचं उदाहरण दिलं तुम्हाला. जसं आपण घरी वागतो ती भूमिका शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, मित्रांच्या मध्ये ती कॉमन नसते, त्याच्यामध्ये फरक पडतो. आपण तो शिफ्ट जो असतो, ती भूमिकेत बदल जो असतो तो अगदी सहज करतो. तसा ह्याच्यामध्ये त्या भूमिकांच्या मध्ये बदल करता आला पाहिजे. आपल्या जवळपासच्या लोकांच्या ज्या निरनिराळ्या भूमिका आहेत त्यांचं महत्त्व ओळखता आलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग एकाग्रतेचा आहे. तुमचं जे ज्ञान असतं ते प्रत्यक्षात तुम्हाला वापरता आलं पाहिजे. जे कौशल्य असतं तेही प्रत्यक्षात वापरता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्या भूमिकांची जाणीव आणि भूमिकांच्या मध्ये करावे लागणारे बदल हे ध्यानात पाहिजेत पक्के, आणि ते त्या क्षणाला करता आले पाहिजे. जसं क्रिकेटमध्ये बॅट्समन खेळतो आहे, फलंदाज, त्याने फटका मारला की तो रनर होतो. त्याला मधनं 2 विकेटच्या मध्ये जलद पळावं लागतं तर रन निघते, नाही तर रन निघत नाही. आणि ते दोघांनी मिळून काढायचे असते रन. तो जर फिल्डरकडे बॉल त्याने मारला आणि पळाला की तो आउट होईल, कारण फिल्डर मारेल तर विकेटवर. तर ते त्याला प्रत्येक पाहावं लागतं. रोल त्याचा एकदम बदलला, ती भूमिका बदलली की फटका मारणं ही जी भूमिका होती ती संपली आणि आता त्या दोन्ही विकेट्सच्या मध्ये पळायचं असतं जोरात. बॉलरचा त्याने हातातनं बॉल सोडला की तो फिल्डर होतो, म्हणजे त्याने फिल्डिंग नीट केली पाहिजे. ती लगेच भूमिकेत त्याने बदल केला नाही तर त्याची कॅच सुटेल, बाउंड्री जाईल, काही होऊ शकतं. म्हणजे त्याचं आणि त्याच्या बाजूचं नुकसान होऊ शकतं. म्हणून ती भूमिका, तिची नीट माहिती करून घेणं, इतरांची भूमिका काय आहे ते माहीत असलं पाहिजे, आपल्या बाजूचे, विरुद्ध बाजूचे, त्यांचं ॲक्शन, त्यांची कृती काय राहील, तिचा आपल्या कामावर, आपल्या कार्यावर परिणाम काय होईल, हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे. ज्ञान आणि कौशल्य वापरायचं कसं हे जर कळलं तर ते विज्ञान होतं, नाही तर त्याचा काही उपयोग नाही. जे ज्ञान आहे पुस्तकांच्या मध्ये, ग्रंथालयात पुस्तकं भरपूर असतात, पुस्तकांच्या दुकानात पुस्तकं भरपूर असतात, पण ते वाचून आपण ज्ञान आत्मसात केलं आणि मग ते प्रत्यक्षात वापरता यायला लागलं तर त्याचा खरा उपयोग होतो. आपल्याकडे हे जे ज्ञान संपादन करण्याच्या 2 वेगवेगळ्या भूमिका आहेत की एक जे प्रत्यक्षात घडतं आहे स्थूलातनं सूक्ष्माकडे, म्हणजे त्याच्या कारणाकडे जायचं. का ते घडतंय हे माहीत करून घ्यायचं. काय घडतंय हे तर नीट दिसलंच पाहिजे. तुमचं ऑब्झर्वेशन खूप तीक्ष्ण पाहिजे. तुमचं निरीक्षण शक्ती अतिशय चांगली पाहिजे. पण त्या निरीक्षण शक्तीबरोबरच तुम्हाला जजमेंट लागते. तुम्हाला अनुमान काढता आलं पाहिजे की आता काय होईल, आता ह्याचं पुढे काय होईल. हे जसं क्रिकेटसारख्या खेळामध्ये तुम्हाला उपयोगी पडतं तसंच व्यवहारामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा खूप उपयोग होतो. तर हे स्थूलांच्याकडनं सूक्ष्माकडे जाण्याची जी विद्या आहे ती एकाग्रता साधण्याची विद्या आहे, ते ज्ञान संपादन करण्याची विद्या आहे.
त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करता येण्याची, वापर करता येण्याची जी विद्या आहे ती तैत्तिरीय उपनिषदामध्ये दिलेली आहे. तैत्तिरीय उपनिषद हे आपल्याला ज्ञान कशा प्रकारचं हवं आहे आणि त्याचा वापर आपण प्रत्यक्षात कसा केला पाहिजे आणि त्याच्यात त्यांनी हे पंचकोशाची संकल्पना मांडलेली आहे. सगळं शिकवून झाल्यावरती जे गुरु आहेत, जे ज्ञान संपादन करणारे आहेत, त्यांचीच ही प्रार्थना आहे की माझ्याकडे शिष्य चारी बाजूनी येवोत, चांगले शिष्य माझ्याकडे येवोत. माझ्याकडे शिष्य मंडळी येतील ती शमनपूर्वक आणि दमनपूर्वक यावी. म्हणजे काय की त्यांना शिस्त पाळण्याची आवड पाहिजे. ज्याचं मन सारखं भरकटत राहतं असा जर शिष्य त्याने निवडला तर त्याला शिकवताच येणार नाही. म्हणून त्याने शमन आणि दमन ह्या दोन्ही साधना, की ज्या गोष्टी नको आहेत त्याच्याकडे मन ओढ घेत राहतं आणि ज्या गोष्टी करायला हव्या आहेत तिकडे आपलं लक्ष जात नाही, ते करावंसं वाटत नाही. जगात वागायचं कसं हे समजत नाही. की मी खूप पैसा मिळवला, त्याचा वापर कसा करायचा माहीत नाही. मी खूप ज्ञान संपादन केलं पण त्या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग काहीच नाही. मग ते ज्ञान कशाला मिळवायचं, माझं आयुष्य वाया गेलं. मी पुष्कळ कौशल्य मिळवलं पण ते कौशल्य सुद्धा मला व्यवहारात वापरता येत नाही. असं होऊ नये याच्यासाठी त्यांनी फार सुंदर संकल्पना ह्या उपनिषदात मांडल्या आहेत. तुम्ही तैत्तिरीय उपनिषद वाचा, मुळात जर वाचता आलं संस्कृत म्हणणं तर फारच छान आहे. पण त्याच्यावरची एखादी कॉमेंट्री वाचा, त्याच्यावरची एखादी टीका वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे काय सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. की गुरु पूर्ण शिक्षा दिल्यानंतर त्याला शिष्याला सांगतोय तू जगात वागायचं कसं. तो जो भाग आहे त्याचा तो अतिशय सुंदर भाग त्याने दिलाय की सत्यम वद, खरं बोल, धर्माने वाग. धर्माने वाग म्हणजे आत्ताच्या काळामध्ये धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे हे आपली कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटना ठरवते. कारण त्याच्या विरुद्ध तुम्ही वागायला लागला तर तुम्हाला खटलाच भरतील, कोर्टात तुमच्यावरती केस करतील आणि तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. तर इतरांशी वागताना तुझी वागणूक कशी पाहिजे त्याचं त्याने फार सुंदर वर्णन केलं आहे. सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायान्मा प्रमदः. म्हणजे स्वाध्याय ही जी संकल्पना आहे, स्वतः तर तप करून शिकायचंच, सगळा अनुभव आपण घ्यायचा, जगाचा अनुभव घ्यायचा. पण इतरही लोक आहेत, तेही संशोधन करतायत, तेही अनुभव घेत आहेत, ते आपले अनुभव शब्दातनं मांडण्याचा प्रयत्न करतायत. तर त्यांचं ऐकणं, त्याने लिहिलेलं वाचणं, दुसऱ्यांच्या अनुभवातनं शिकणं म्हणजे स्वाध्याय. स्वतः जो अनुभव घ्यायचा असतो त्याला तप म्हणतात. आणि इतरांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यातनं आपण शिकायचं. त्यांनी जे लिहून ठेवलं आहे ते म्हणजे पुढच्या पिढ्यांच्यासाठी सुद्धा लिहून ठेवता येतं. आता ज्ञानेश्वरी 800-900 वर्षापूर्वी लिहिली गेली. अजून आपण तिच्याबद्दल विचार करू शकतो, त्याच्यापासून पुष्कळ ज्ञान आपल्याला मिळू शकतं. त्याच्याही आधी कितीतरी 2-3 हजार वर्ष भगवद्गीता लिहिली गेली, त्याच्यावरची टीका म्हणून ज्ञानेश्वरी आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपण वाचू शकतो. त्या शब्दांच्या साहाय्याने ज्ञान मिळवणं हा स्वाध्याय आहे. पण तुम्ही ठरवायला पाहिजे की एक दिशा कुठली, कशाचं ज्ञान तुम्हाला हवं आहे आणि ते ज्ञान वापरायचं कसं आहे प्रत्यक्ष व्यवहारात. त्याच्यात सांगितलं स्वाध्यायान्मा प्रमदः. आणि आचार्य जे असतील म्हणजे ज्यांच्याकडनं तुला शिकायला मिळेल. एकच गुरु नसतो आयुष्यामध्ये,
अनेक लोकांच्याकडनं आपल्याला शिकावं लागतं. ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव नाही, ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही, त्यांचं ज्ञान ज्यांच्याजवळ आहे आणि ते आपल्याला सत्य ज्ञान सांगतील, हे असे सगळे आपले गुरुच आहेत. म्हणजे जे आपल्याला शाळेमध्ये प्रायमरी स्कूलमध्ये शिकवत होते तेही गुरुच होते, जे हायस्कूलमध्ये आपल्याला निरनिराळे विषय शिकवत होते तेही गुरुच होते, कॉलेजमध्ये जे लेक्चरर्स आपल्याला मार्गदर्शन करत होते तेही आपले गुरुच आहेत. आता प्रत्यक्ष व्यवहारामध्ये तुम्ही आलात आणि तुम्ही नोकरीमध्ये आलात, तर तुमच्या आधी जे नोकरीत आले होते, जे तुम्हाला सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत, ते आधी आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभव जास्त आहे, त्यांना ज्ञान जास्त आहे, ते पण तुमचे गुरु आहे. आणि मग त्या नात्याने तुम्ही पण तुमच्या नंतर येणारे जे आहेत, तुमच्या हाताखाली काम करणारे जे आहेत, ज्यांच्याजवळ तो अनुभव आणि ते ज्ञान नाही, त्यांचे तुम्ही गुरु आहात. ही अशी परंपरा असते, ती सिनियरिटीप्रमाणे पाळायची असते. तो पण आदर कसं करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला रांग लावण्याची शिस्त फार कमी आहे. फक्त लग्नात ज्या जेवणावळी होतात त्याच्यामध्ये किंवा वधूवरांना भेटायला जातात तिथेच मी रांग लागलेली पाहतो, इतर ठिकाणी रांग कमी लावतात. आता पुष्कळ वाहनं झाली, दसपट वाढली वाहनांची संख्या, पण लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. चालवताना, गाडी चालवताना तुम्हाला हा रांगेचा नियम पाळायचा असतो की आधी तुमच्या जो तिथे पोचला त्याचा पुढे जाण्याचा मान आहे, त्याला दिला पाहिजे. तुम्ही जर मधनं जाऊन त्याच्या पुढे घुसला तर ॲक्सिडेंट व्हायचा धोका असतो. पण ही शिस्त आपल्याकडे रुळत नाही. आपण याच्याबद्दल किती काळजी करतो की टेररिस्ट ॲक्टिव्हिटी आहे, की आतंकवादी लोक निरपराध लोकांना ठार मारतात. पण जितके आतंकवादामुळे लोक मरतात त्याचे जवळजवळ 100 पट लोक जगभर वाहतुकीच्या अपघातात मरतात. म्हणजे आपण कशाची काळजी केली पाहिजे? तेही निरपराधच असतात, त्यांचा काय अपराध आहे? ते रस्त्यावर आले म्हणजे रस्त्यावरनं चालत होते, रस्त्यावरनं जात होते किंवा वाहनामधनं कुठे जात होते, हा काही त्यांचा अपराध नाही, निरपराधच असतात ते. पण आपण आतंकवादाला घाबरतो, पण ही गोष्ट विसरतो की जर ही शिस्त मी लावून घेणार नसतो रांगेत जाण्याची, देवळामध्ये जायचं ना, तिथे तर करायचंच असतं, तिथे जर गर्दी करून उपयोगच नाही. तिथे तुमच्या जो आधी आला त्याचा अधिकार आहे देवाकडे आधी जाण्याचा, तर तिथे पण आपण मोडतो आणि दुसरीकडनं जातो, मधनंच घुसतो, ती रांगेची शिस्त पाळत नाही. तर ही शिस्त आपल्याला पाळता आली पाहिजे, तर आपल्या सगळ्याचा उपयोग होतो. सिनियरिटी म्हणजे काय, आचार्य म्हणजे काय, ज्ञान देणारा गुरु कोण कोण, हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे की त्या, आणि जे आपल्याला सिनियर आहेत त्यांचा आदर करायला पाहिजे. जे आपले गुरु आहेत, ज्यांच्याकडनं आपल्याला ज्ञान मिळू शकणार आहे, त्यांचा आदर केला पाहिजे. मातृदेवो भव पितृदेवो भव, की मातेला देवासारखा मान, पित्याला देवासारखा मान, आचार्य देवो भव, आचार्य जो असेल त्यालाही तू देवासारखा मान, अतिथी देवो भव, म्हणजे जो पाहुणा येतो समाज धारणेसाठी, हे अतिथीचा सत्कार हे सगळ्यात मोठं सूत्र आहे. की हे देव जो आहे याला मी देव मानतो, आईने माझ्यासाठी काहीतरी केलंय, वडिलांनी माझ्यासाठी काहीतरी केलंय, आचार्यांनी म्हणजे गुरुनी माझ्यासाठी काहीतरी केलंय, पण अतिथीने काही केलेलं नाही, तो येऊन दारात उभा राहिला तुमच्या. पण कल्पना करा की ही वेळ तुमच्यावर येऊ नये, पण आली. कोणी कोणाच्या दारात जाऊन आवडीने उभं राहत नाही की मला हे द्या म्हणून, असं नाही आवडत कोणाला. पण जर प्रसंग आला तर तो तुम्हाला निभावलाच पाहिजे, की ते जायलाच लागेल. तिथे तुमचं सरकार दरबारी काम निघालं, पोलीस स्टेशनमध्ये काम निघालं, कलेक्टरकडे काम निघालं, न्यायालयात काम निघालं, तर तिथे तुम्ही जाणारच, त्यांच्या दारातच उभं राहावं लागतं तुम्हाला. पण तिथे जर तुमचा अपमान झाला तर काय वाटेल तुम्हाला? आणि मग ही पोझिशन उलटी करून बघा की तुम्ही त्या खुर्चीत बसला आहात, तुम्ही अधिकारी झाला,
तुम्ही जज झाला, तुम्ही कलेक्टर झाला, तुम्ही कमिशनर झाला, तुम्ही मंत्री झाला आणि तुमच्याकडे लोक घराणं घेऊन येत आहेत, तुमच्याकडे लोक तक्रार घेऊन येत आहेत, मागणं मागायला येत आहेत, तुम्हाला पॉलिसीज करा, अमुक करा, तमुक करा, आहे का हे सांगायला लोक येत आहेत. त्यांना नाही आवडत तुमच्या दारात येऊन उभं राहायला, पण ते जबरदस्तीने आगतिक होऊन येत आहेत. ते तुमचे अतिथी आहेत, येत आहेत म्हणून तर तुमचं महत्त्व आहे. मंत्र्याचं महत्त्व त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्यामुळे आहे. पोलीस अधिकारी आहे, तो कशाला, म्हणजे पोलीस खातंच बंद करावं लागेल, गुन्हेच नाही झाले आणि तक्रारीच नाही लागेल, कशाला पाहिजे पोलीस खातं. पण लोक त्याच्याकडे येत आहेत म्हणूनच त्याला पगार मिळणार आहे, नाही तर मिळणार नाही आहे, ते बंद करून टाकावं लागेल सगळं. तीच गोष्ट कलेक्टरची आहे, तीच गोष्ट सगळ्याच सरकारी अधिकाऱ्यांची आहे की ज्यांच्याजवळ सत्ता आहे. ज्यांच्याजवळ सत्ता आहे त्यांच्यासाठीच हे सूत्र फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्ञान संपादन केलं, तुम्ही तप स्वाध्याय नीट केला तर सत्ता तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही अधिकारी होणार आहात, तुम्ही कुठलीही परीक्षा दिली त्याच्यावर उत्तम पास होणार आहात, तुमच्याकडे यश येईल, कीर्ती येईल, समृद्धी येईल, अधिकार येईल. पण त्यावेळेला हे तुम्हाला विसरून चालणार नाही की तुमच्यावर पण अशी केव्हा तरी वेळ येणार आहे की दुसऱ्याकडे तुम्हाला जावं लागेल. तर तुम्ही तुमची ही साधना नेहमी जर नीट करत नाही राहिलात, अतिथी देवो भव हे सूत्र तुम्हाला पाळलं नाही तर कसं चालेल. आणि त्याच्यामध्ये पुढे त्याने असं सांगितलंय की आमचं जे चांगलं आचरण आहे त्याचं तुम्ही अनुकरण करा. आम्ही जे वाईट वागत असलो, वाकडं वागत असलो, म्हणजे तुम्ही बघा तो गुरु किती थोर असला पाहिजे की तो हे कबूल करतो. नाही तर गुरु असे असतात की मी करतो ते सगळं 100% बरोबर आहे, तो स्वतःला देवाचा अवतारच म्हणून घ्यायला त्याला आवडतं. पण देव सुद्धा जो चुका करतो तर मग हे गुरु पण करतीलच ना. तर ते माझ्या हातनं चूक होऊ शकेल, पण तू ओळख, माझं चुकीचं वागणं असेल त्याचं अनुकरण करू नकोस, जे चांगलं असेल त्याचं अनुकरण कर, असं त्याने स्वच्छ सांगितलेलं आहे. आणि जर एखादी व्यक्ती आहे तिच्यावरती काही दोषारोप ठेवले गेले आहेत तर तिच्याशी कसं वागायचं अशी तुझ्या मनामध्ये शंका आली, किंवा एखाद्या व्यवहारामध्ये कसं वागायचं त्याची तुझ्या मनामध्ये शंका आली, तर जे लोक जबाबदार आहेत, ज्यांना असं पद दिलं गेलेलं आहे की त्यांच्या कामामुळे त्यांना ती श्रेष्ठता प्राप्त झालेली आहे, ते जसं वागत असतील तसा तू वाग, असं त्याने दिलं आहे. त्या सगळ्या लोकांचा तू आदर कर. की म्हणजे मी तुझा गुरु आहे म्हणून माझा आदर कर असं नाही सांगितलं त्याने, की जे म्हणून तुमच्यापेक्षा थोर पदावर गेले त्यांचा आदर कर. आणि मग पंचकोशांच्याकडे जाण्याच्या त्या संकल्पनेकडे जायच्या आधी त्याने महत्त्व सांगितलं आहे विश्वाची उत्पत्ती आपल्या दृष्टीने कशी झाली. की आत्मा आधी हा एकटा आत्माच होता, मग त्याच्यापासून पहिल्यांदा हालचाल करणारं दुसरं काही नाही. तर हे हालचाल करण्यासाठी त्याने कुठे हालचाल करणार, तुम्ही स्पेस पाहिजे की नाही, नाही तर हालचाल कशी करणार. तुम्ही जखडले गेला एकाच जागी, हलता येत नाही, काही करता येत नाही, असं जर असलं, गर्दी जिथे असते तिथे अशी परिस्थिती होते. मुंबईमध्ये ट्रॅफिक जॅमच असतो सारखा, हलताच येत नाही, इकडे हलता येत नाही, तिकडे हलता येत नाही. तर एकाने असं विनोद सांगितला होता की एका कुत्र्यांचं संमेलन भरलं एका ठिकाणी. त्याच्यात एक कुत्रा आल्याबरोबर त्या बाकीच्या कुत्र्याने त्याला ओळखलं लगेच की हा मुंबईचा कुत्रा दिसतोय. तर त्याला नवल वाटलं की तुम्ही कसं ओळखलं माझा. तर म्हणाले बाकीचे कुत्रे आडवी शेपटी हलवतात, मुंबईचे कुत्रे असे सरळ हलवतात कारण त्यांना जागा नाही अशी आडवी हलवायला. तसं जर तुम्ही जखडले गेलात तर आकाशाचा हा सगळ्यात मोठा महत्वाचा गुण आहे, अवकाश दातृत्व. आकाश हे तुमच्यासाठी स्पेस क्रिएट करतं. तर पहिला गुण त्याचा की आकाशाचा जो गुण आहे तो सगळ्यांना सामावून घेतं, विभू आहे. की अशी जागाच नाही की जिथे आकाश नाही, जशी जागा नाही की जिथे ईश्वर नाही, तशीच जिथे आकाश नाही अशी पण जागा नाही. आणि परत ते आहे प्रत्येक ठिकाणी, पण ते निर्लिप्त आहे. आता तुम्ही जिथे बसला आहात ती जागा म्हणजे तो अवकाश, ते आकाश तुम्ही व्यापलाय, पण ते आकाश तुम्हाला चिकटून दुसरीकडे गेला कारण तुम्ही तिथनं उठला
की तिथे तुमचा आकार राहत नाही शिल्लक, तो नाहीसा होतो, परत ते आकाश पहिल्यासारखं होतं, ते निर्लिप्त आहे, लिप्त नाही होत कशाने. हा त्याचा फार मोठा गुण आहे. असा आकाशाचा आपण तो घ्यायचा असतो, कारण आपल्याला ही सवय असते की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि त्या आसक्ती निर्माण व्हायला लागते की मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही. म्हणजे मिळालेलं असलं तर त्याचा आनंद घ्यायच्या ऐवजी जे मिळालेलं नाही त्याचं दुःख होत राहतं. तर असं लिप्त होण्याचा आपला जो दुर्गुण असतो तो काढून टाकायसाठी आपण आकाशाकडे पाहायचं असतं. सगळ्यांना अकोमोडेट करून घेण्यासाठी आपण आकाशाकडे पाहायचं असतं. आपण आकाशाकडनं हे गुण घ्यायचे असतात की कशातही आपण अडकायचं नाही आणि कशालाही आपण अडकवून ठेवायचं नाही. ते इतरांना अडवत नाही की स्वतः अडत नाही कशामुळे. हा आकाशाचा गुण आहे तो. तर पहिल्यांदा आकाश निर्माण झालं आणि त्या आकाशामध्ये शब्द निर्माण झाला. शब्द तन्मात्रा हा आकाशाचा गुण आहे की आकाशामध्ये शब्द निर्माण होतो, तो सगळीकडे पसरतो, दिशा. तर तो गुण जो आहे आकाशाचा तो तर आपल्याला व्यवहारामध्ये वापरायला पाहिजेच आहे की शब्द हा आकाशामुळे सगळीकडे पसरू शकतो. हे त्याचे फार मोठे गुण आकाशाचे आहेत. हे पहिलं पंचमहाभूत निर्माण झालं. त्याच्यानंतर हालचाल करायला स्पेस निर्माण केला. पहिलं हालचाल करणारं तत्व निर्माण झालं ते म्हणजे वायू. वायू तत्व जे आहे त्याची पोकळी भरून काढण्याचा गुण आहे. जिथे पोकळी असेल तिथे ते भरून काढतात, जलद गतीने हालचाल करतात. आणि मुख्य म्हणजे प्राणतत्व, ज्याच्यामुळे जगामध्ये व्यवहार शक्य होतात, ते प्राणतत्व आपल्याला वायूपासून मिळतं. मग वायूपासून पुढे तेज निर्माण झालं. तेजाचं काम आहे प्रकाश निर्मिती करणं, अंधार नाहीसा करणं आणि जीवन अस्तित्वात यावं, प्राणीसृष्टी अस्तित्वात यावी. याच्यासाठी त्यांनी प्राणीसृष्टीच्या अस्तित्वासाठी प्रकाश आणि ऊब या दोन्ही गोष्टी तेज तत्व निर्माण करतं. तेज तत्व आकाशात आपल्याला सूर्याच्या आणि विजेच्या रूपाने दिसतं आणि त्यांना रिफ्लेक्ट करणाऱ्या पदार्थांच्या रूपाने दिसतं. चंद्र हा रात्री आपल्याला प्रकाश देतो, चांदणं आणि विद्युत म्हणजे वीज जी चमकते ती, आणि पृथ्वीवर तेच तेज अग्नीच्या रूपात राहतं. म्हणून अग्नी आणि ज्योती यांची उपासना करायची असते. जशी सूर्याची उपासना करायची तशी आपण ज्योतीची पण उपासना करायची असते, कारण ज्योती स्वतः जळत राहून सतत प्रकाश निर्माण करत असते. सूर्य सुद्धा स्वतः जळत राहून सतत प्रकाश निर्माण करत राहतो, कारण त्या प्रकाशाचा त्यांना स्वतःला काही उपयोग नसतो. पण आपलं आयुष्यच असं सगळ्यांच्यासाठी उपयोगात यावं, ते आपल्यासाठी सीमित करू नये, हे आपण तेज तत्वाकडनं शिकायचं असतं. त्याच्यानंतर ते पुढचं जे तत्व निर्माण झालं महाभूत ते आहे आप, म्हणजे पाणी. त्याचा प्रवाह वर्ण खाली आहे की तेज तत्व जे आहे ते खालून वर जातं. जसं ज्योती आहे, उष्णता आहे, ती खालून वर जाते, ती आपली साधना आहे. आणि वर्ण येणारं पाणी जे आहे, ढगातनं पाणी पडतं, पाऊस होतो तो खाली पडतो, धबधबावरनं खाली कोसळतो, नदी उंचावरनं खाली वाहत जाते, समुद्रापाशी जाऊन मिळते. तर ते वाहणं, वर्ण खाली येणं हा आप तत्वाचा फार मोठा गुण आहे. आणि आप तत्वामध्ये शांतीचा गुण आहे की ते तेजाची तीव्रता कमी करतं आणि शांत करतं. जो प्रक्षोभ असतो, जे भगभग असते ती कमी व्हायला लागते. याच्यासाठी पाणी फार महत्त्वाचं आहे. ते वातावरणामध्ये समतोल निर्माण करतं, शांती निर्माण करतं, याच्यासाठी पाणी आहे. आता त्याच्यानंतर पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वी तत्व हे आकार देणारं आहे, त्याच्याशिवाय आकार येणार नाही कशालाही. जे कठीणपणा लागतो
तो बाकीच्या तत्वांच्या मध्ये नाही आहे. आकारासाठी जो कठीणपणा लागतो की मूर्ती घडवायची झाली, त्या मूर्तीमध्ये पाण्याची नाही मूर्ती घडणार, पण त्या पाण्याचा बर्फ झाला, घट्ट घनता आली त्याच्यामध्ये की ते बर्फाची मूर्ती बनवता येते. आता काही ठिकाणी डेकोरेशनसाठी बर्फाच्या मूर्ती बनवून ठेवतात, बर्फाला वेगवेगळा आकार देऊन ठेवतात. तो आकार शक्य होतो ती घनता आल्याशिवाय, त्यामध्ये पृथ्वी तत्व आल्याशिवाय तो आकार येत नाही. दुसरा त्याचा फार मोठा गुण आहे, तो म्हणजे आधार, की सगळ्या ह्याला आधार देणं हा पृथ्वी तत्वाचा गुण आहे. आणि मग आधार जसा देतो तसं अन्न निर्माण करणं हा हे पृथ्वी तत्वाचा गुण आहे. की अन्न येतच कसं जगामध्ये, ते बी जे पेरलं जातं, बी आतमध्ये पृथ्वी तत्वात जातं, त्याच्यापासनं औषधी म्हणजे वनस्पती निर्माण होतात, वनस्पतीपासून अन्न निर्माण होतं, आणि मग ते अन्न खाऊन आपण घडतो. आपला पिंड जो आहे, लहानपणी आपला हात इतका लहान असतो, मोठेपणी त्याचा आकार वाढत 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 इथे येऊन थांबतो. तर तो आकार वाढला कशामुळे? तो अन्नामुळे वाढला. की त्या अन्नातनं जी शक्ती माझ्या शरीरात येत गेली, ती प्राणाने ती शक्ती कन्व्हर्ट केली, आणि मग अन्नाद एष पुरुष, की हा पुरुष निर्माण जो झाला, मानव निर्माण झाला, प्राणी निर्माण झाले, हे सगळे ते अन्नाच्या पासून निर्माण झाले. तर हे सगळं त्यांनी उत्पत्ती सांगितली आहे. आणि मग तुम्हाला ते पंचकोशाची माहिती देतात की हे जे शरीर आहे तुमचं, हे शरीराची रचना काय आहे हे समजणार कसं तुम्हाला? की बाहेरनं जे दिसतं त्याच्यापेक्षा आत बरंच वेगवेगळं काही असतं. ते कसं समजायचं? की पहिला जो शरीराचा आकार आहे, बाहेर आपल्याला दिसतो आहे, तो अन्नमय कोश आहे. की आपण जे खातो त्याचं त्वचा, अस्थि, मांस, रक्त हे सगळं कन्व्हर्ट होत जातं, आणि मग हे आपलं शरीर आकार घ्यायला लागतं. तर बाहेरचा जो कोश आहे, जो आपल्याला प्रत्यक्षात दिसतो, स्थूल कोश सगळ्यात, ज्याच्यामुळे तुमचं वजन किती आहे ते वजन भरतं. बाकीचे आतले जे कोश आहेत इतर, त्याला काही वजन नसतं, ते तरल विरल आहेत. फक्त हा समोर दिसणारा स्थूल, सगळ्यात स्थूल देह जो आहे तुमचा, तो अन्नमय कोश आहे. माझा हात दिसतो, माझा पाय दिसतो, माझं डोकं दिसतं, माझं नाक दिसतं, हे सगळं जे आकार एकूण दिसतो, तुमच्या ज्या पर्सनॅलिटीचा छाप पडण्याचा न पडण्याचा जो भाग आहे, तो सगळा अन्नमय कोश आहे. पण ते अन्न जे आपण खातो ते पचणार कसं? ते शक्तीमध्ये कन्व्हर्ट होणार कसं? आपण हालचाल करू शकणार कशी? म्हणून त्या अन्नमय कोशाच्या आत तसाच आकार असलेला प्राणमय कोश आहे. त्याला वजन नाही आहे. पुन्हा प्राण म्हणजे वायू. तो जो प्राण आपल्या शरीरामध्ये नाकात श्वास घेताना येतो, अन्नाचं पचन करतो, त्यातली शक्ती वेगळी काढतो, त्यातला जो नको असलेला टाकून द्यायचा भाग वेगळा काढतो, तो बाहेर टाकून देतो. तो भाग बाहेर जाताना शरीरातली सगळी अस्वच्छता बाहेर घेऊन जातो आणि त्याचा नाश करतो. म्हणजे बाहेर आपण ह्या एकाच खोलीमध्ये असलो, तुम्ही जितकी मंडळी बसलेल्या असाल त्या खोलीमध्ये सगळेजण श्वास घेत असतात, पण कुणाच्याच श्वासाबरोबर अस्वच्छता नाही जातात. जी जाईल ती अगदी थोडी असते, पण प्राणशक्ती श्वासाबरोबर आत जाते. बाहेर पडताना ती अस्वच्छता बाहेर पडते आणि वाऱ्याच्या हालचालीच्या गतीने ती आपोआप शुद्ध स्वच्छ होत जाते. म्हणून तुमचे हे जे कोश आहेत त्यातला दुसरा कोश प्राणाचा कोश आहे, आणि तो तुम्हाला सगळी शक्ती देतो, हालचालीची शक्ती देतो, निर्णयाची शक्ती देतो. पण ती नुसतीच शक्ती सगळ्यांच्याकडे जर असली, तिचा वापर करणारा कोण आहे? कसं करणार तिचा वापर? म्हणून आणखी सूक्ष्म आतमध्ये आणखी एक शरीर आहे अशी कल्पना आहे. तो मनोमय कोश आहे. की मन, तुमची जी अंतःकरणं आहेत त्याचे 4 भाग मी मागे सांगितले तसे, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, असं 4 वेगवेगळ्या भूमिकांच्या मध्ये ते मन काम करत असतं.
तो मनोमय कोश ह्या प्राणमय कोशापेक्षा आणखी तरल आहे, की तुम्ही जर श्वास सोडला जोरात, फुंकर मारली तर दिवा विझतो. समोर म्हणजे मेणबत्ती लावली तर मेणबत्तीला तुमचं बर्थडे सेलिब्रेशनला अशी पाश्चात्यांच्यामध्ये पद्धत आहे की फुंकर मारून ते विझवतात मेणबत्ती. आपल्याकडे दिवा लावला जातो, त्यांच्याकडे विझवायची पद्धत आहे. त्याची काय आहे ते त्यांच्या संस्कृतीमध्ये कारण असतील. आपल्याकडे दिवा लावायची पद्धत आहे की माझं आयुष्य असं होऊ दे की मी स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश, दुसऱ्यांना ऊब निर्माण करीन, अशी आपल्याकडे संकल्पना आहे. तर ते तुम्ही ध्यानात घ्या की तुम्ही तो प्रकाश व्हावं, तुम्ही तो प्रकाश निर्माण करणार व्हावं, ही खरी आराधना आहे, ही खरी साधना आहे. आणि मन हे अतिशय सूक्ष्म आहे, ते तर असंही जाणवतही नाही. म्हणजे श्वासोश्वासामुळे आपल्याला प्राणशक्तीची जाणीव होते, पण मन तसं ते दिसतच नाही. त्याचं चित्र कधी कोणी पाहिलं नाही किंवा त्याचा इम्पॅक्ट असा दिसत नाही की प्रत्यक्षात काही होत आहे का. पण ज्या ज्या गोष्टी तुम्ही घडवता, तुम्ही ज्या ज्या गोष्टींचा विचार करता, ते सगळं मनामुळे शक्य होतं. तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही हे मन ठरवतं. सगळा निर्णय घेण्याची शक्ती ही मनामुळे तुमच्यामध्ये येते. पण ते जे मन आहे ते वागणार कसं, की त्याला माहित नाही काय आहे. ते संस्कारातनं उचलायला लागतं, ज्ञान प्राप्त करायला लागतं. तर तो त्याच्यात आणखी एक सूक्ष्म कोश आहे, तो विज्ञानमय कोश आहे. की ज्ञान मिळवायचं कुठलं, त्याचा वापर कसा करायचा, हे ठरवणारी जी बुद्धी आहे, सूक्ष्म आहे, ती आणखी मनाहून सूक्ष्म आहे. तर ती बुद्धी त्या विज्ञानमय कोशात आहे. आणि मग ती तुम्हाला सांगत असते, सुचवत असते की हे बरोबर आहे, हे नाही, हे चांगलं आहे, हे नाही, हे करायला हवं आहे, हे नाही, हे. आणि मग मन ते निर्णय घेत राहतं. मनाचं काम भावना, इमोशन्स आहे, आणि बुद्धीचं काम निर्णय, निश्चय करण्याचं आहे की हे काय आहे प्रत्यक्षात, ही घटना काय आहे, ह्या वस्तू कोणत्या आहेत, त्याच्यात बदल काय घडतोय, हे सगळं तुमची बुद्धी सांगते. पण मन म्हणजे हृदय, म्हणजे तुमच्या भावना निर्णयामध्ये जास्त महत्वाची भूमिका घेतात. म्हणून तुम्ही पाहाल की पुष्कळसे निर्णय असे असतात ते तुम्हाला बुद्धीला पटत नसले तरी घेतले जातात, की ते भावनेमुळे घेतले जातात. पण धोका असतो त्याच्यात की बुद्धीलाही वरचढ होऊ देता कामा नये, भावनेलाही वरचढ होऊ देता कामा नये. कारण तुम्ही नुसत्या भावनेवर अवलंबून निर्णय घ्यायला लागलात तर ते बरोबर येतील असं नाही. नुसते बुद्धीवर अवलंबून राहून निर्णय घ्यायला लागलात तर तुमचं आयुष्य वृक्ष होतं, त्याच्यामध्ये ओलावा राहत नाही. म्हणून हा फार महत्वाचा भाग आहे की ज्ञान संपादन करायचं आणि ते वापरायचं कसं हे मनाने ठरवायला लागलं की ते विज्ञानमय कोश तो होतो. आणि ते विज्ञान झालं की मग तुमचं आयुष्य जास्त समृद्ध व्हायला लागतं. पण ह्याच्या या आतमध्ये आणखी एक सूक्ष्म कोश आहे, तो आनंदाचा कोश आहे. की आनंद आणि आनंदाची त्यांनी मीमांसा केलेली आहे, व्याख्या केलेली आहे की आनंद आहे काय भानगड आहे, की काय बरं वाटतं तुम्हाला, काय करावं असं वाटतं. की एक तर युवा असायला पाहिजे, म्हणजे तुमचं शरीर आणि तुमचं मन हे काहीही करायला सक्षम असलं पाहिजे, तर तुम्ही युवा. ज्या वेळेला तुम्हाला काही करू नये असं वाटेल, थकवा येईल, आरामात झोपूनच राहावं असं वाटेल, त्यावेळेला तुम्ही रिटायर झाला, म्हणजे म्हातारे झाला. तर युवा असावं आणि त्याच्या कर्तबगारीसाठी ही सबंध पृथ्वी वित्ताने भरलेली असावी. म्हणजे तुम्हाला मिळवलंच पाहिजे वित्त. असं नाही की कोणाच्या तरी मदतीवर चाललाय, असं नाही की मागितलं की मिळतं उगीच कशाला, तसं नाही. तुम्ही समृद्धीच आणली पाहिजे, समृद्धी मिळवली पाहिजे आणि तिचा उपयोगही नीट केला पाहिजे. हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. नाही तर समाजाचा विकास होणं शक्यच नाही. तुम्हाला ती ओढ लागलीच पाहिजे की समृद्धी मी निर्माण करीन,
आणि मग ती वाटून घेऊन निर्माण केल्यानंतर, तर हा फार महत्वाचा भाग आहे की ही पृथ्वी त्याच्यासाठी धनाने परिपूर्ण झालेली असावी, तो बलवान असायला पाहिजे, त्याच्या शरीर मनामध्ये शक्ती असली पाहिजे, तो दृढ संकल्प पाहिजे की ते जे ठरवेल तो करील. असं नाही की स्वप्न पाहतोय, नुसतं पडलाय की सिनेमा पाहतोय, त्या सिनेमातल्या हिरोच्या जागी स्वतःची कल्पना केली की झालं, स्वप्न पाहता येतात, आपल्याला काही करावं लागत नाही दुसरं. तसं नाही की प्रत्यक्षात मी करतोय, मी हे घडवेन, मी ह्याचा अभ्यास करेन, मी पहिला येईन, मी अमुक करेन, मी तमुक करेन, हे ज्याला जाणवतं हे करायला पाहिजे असा, आणि त्याचं आयुष्य तसं तसं घडायला लागलं की मग त्याच्या मनाला आनंद वाटायला लागतो. तो कर्तबगारीचा, इच्छापूर्तीचा, अपेक्षापूर्तीचा आनंद असतो. तो एक मानुष आनंद आहे की माणसाने त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा असतो. आणि मग माणसाच्या पलीकडे ह्या ज्या शक्ती आहेत, इतर दैवी शक्ती आहेत, त्यांच्याशी लिंक करणारे गंधर्व मानले आहेत. मनुष्य गंधर्व आणि देव गंधर्व. आपल्याकडे कला हा भाग गंधर्वांचा मानला गेलाय की चित्रकला असो, गायन कला असो, नृत्यकला असो, याच्यामध्ये अतिशय प्रवीण असणारे अशी मंडळी म्हणजे गंधर्व असायचे. तर ते गंधर्व मनुष्य गंधर्व म्हणजे मनुष्याच्या जन्माला आला आहे आणि अतिशय उत्तम गातो, अतिशय उत्तम नृत्यकला येते त्या व्यक्तीला, अतिशय उत्तम चित्रकला येते, अतिशय उत्तम नाट्यकला येते, अभिनय येतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या कला म्हणून पण त्या संस्कृतीचा महत्वाचा भाग मानतो. तर ते आपल्या मनुष्याच्या साध्या पातळीपेक्षा वरच्या पातळीवरचे लोक आहेत, कारण ते आपल्याला वेगळा आनंद देऊ शकतात, ते वेगळा आनंद घेऊ शकतात मांडणीचा, कलेचा, म्हणून त्यांचं महत्व जास्त आहे. आणि मग ते ज्या वेळेला कॉन्ट्रीब्यूट करायला लागतात, ते शिकलेले होते त्याच्यापेक्षा आणखी त्यांना सुचायला लागतं, त्यावेळेला ते देव गंधर्व होतात की ते खरंच दैवी शक्ती त्यांच्यामध्ये येतात. आता तुम्ही कल्पना करा, लता मंगेशकर सारखी गायिका आहे, किती जणांना तिने आनंद दिलेला आहे की वर्षानुवर्ष तिचं गाणं ऐकत आमची पिढी तरी जगत आली की इतका आनंद एका व्यक्तीने इतक्या जणांना दिला असेल असं फार कमी माणसं असतात. तर ते देवत्व पावलेलं गंधर्वत्व आहे की देव गंधर्व त्यांना म्हणतात. आणि मग हे देव लोक हा काय आहे की ज्याने सतत इतरांचाच विचार केला, सतत काम केलं, तर इतरांच्यासाठी केलं. जसं बाबा आमट्यांच्यासारखे लोक आहेत, पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्यासारखे लोक आहेत की ज्यांचं आयुष्य म्हणजे लोकांच्या पुढे आदर्श म्हणून उभं राहिला. ही जी मंडळी आहेत ते कर्मदेव आहेत, म्हणजे कर्म करून देवत्व पावलेले लोक आहेत. याच्या पुढची कल्पना अशी आहे की जन्मजात देवत्व पावलेलं आहे, कारण कधी मागच्या जन्मामध्ये इतकं त्यांनी पुण्य केलं की ह्या जन्मामध्ये ते सगळं संचित घेऊनच ते जन्माला आले, म्हणून त्यांची आणखी वरची पातळी, त्यांच्याही वरची पातळी दैवी शक्ती ज्या आहेत त्या आहेत. ही त्या शक्ती म्हणजे ही जी पंचमहाभूतं आहेत, याच्यामध्ये ह्या घडवायला आपण कोणी बसलेलं नव्हतो, ते आपोआप निर्माण झाल्या की वायू आहे, हे इतर जे देव आहेत ते देव. पण त्या देवांच्या मध्ये सुद्धा इंद्र म्हणजे सत्ता, जो सत्ता गाजवतो, जो दुसऱ्यांना शास्ता म्हणून राहतो, तर तो इंद्र त्याच्यापेक्षा मोठा, म्हणून त्याचा आनंद या सगळ्यांच्या पेक्षा जास्त आनंद आहे. पण नुसतं तो इंद्र आहे, नुसती त्याच्या हातामध्ये सत्ता आहे, ती तो राबवू शकतो म्हणून तो मोठा असं नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याला हे सगळे नियम माहिती आहेत, जो विद्वान आहे, त्याचा मान त्या राजापेक्षा जास्त मोठा असतो. त्याने त्याला सांगायचं असतं, त्याने त्याला सल्ला द्यायचा असतो की हे कर, हे करू नको, आणि त्याचा सल्ला राजा पाळतो, असं ज्याला मान द्यायचा तो बृहस्पती आहे. आणि त्या बृहस्पतीच्याही वरचा प्रजापती आहे, जो सतत तो नियमांचा अभ्यास करतो आहे की आणखी नवीन नियम पाहिजेत का, हे बदलले पाहिजेत का, नवीन काय करायला पाहिजे,
तो विचार करतो, तो इंद्राला ते सल्ला देतो, तो प्रजापती आहे. आणि ह्याच्याही पलीकडे ब्रह्माचं तत्व आहे की ह्याच्या सगळ्यात ओतप्रोत भरलेलं असं ब्रह्माचं तत्व आहे. ही आनंदाची मीमांसा आहे की आनंद असा सगळीकडे पसरत असतो. तर ह्या पंचकोशामध्ये आपण स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जाताना जाताना त्या आनंद कोशात आपण पोचलं पाहिजे. आणि त्या आनंद कोशात पोचल्यावर त्या आनंदाच्याही पलीकडे असलेला ब्रह्माचा, त्या आत्म्याचा शोध घेतला पाहिजे की ज्या अंशाने आपण इथे राहतो, आपण इथे जगात जन्म घेतो आणि आपल्याला काय करायला पाहिजे ते सुचतं, ते असं आपण बरोबर करतो. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ते आपल्याला अंतःकरणातनं ते सूचना मिळत राहते. तो जो आत्मा आहे त्याचा शोध घ्यायचा असतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे करायचं आहे ते कोण ठरवतं? त्याची ओढ आपण लावून घेतली पाहिजे. आपल्याला ते ठरवता आलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे चांगलं काय आणि काय वाईट आहे. आणि जे चांगलं आहे त्याचा ध्यास लावून घेता आला पाहिजे. आणि सतत आपलं लक्ष, आपलं ध्यान हे त्याच्याकडेच गेलं पाहिजे. एक दुःख निवारण कसं करायचं याच्याबद्दल एक कल्पना आहे की प्रतिप्रसवाने ज्या वेळेला दुःख सूक्ष्म आकाराचं असेल त्यावेळेला ते बाजूला काढता येतं. हा जसा प्रतिप्रसव आहे, स्थूलाकडनं सूक्ष्माकडे गेलो तर ती जी वेदना असते त्या दुःखाची ती आपल्याला स्थूल आधी जाणवते. तिच्याकडे आपण पाहिलं, तिचं कारण शोधून काढलं, त्या कारणाचं आणखी कारण शोधून काढलं, असं आपण सूक्ष्म संशोधन करत गेलो तर ते आपल्याला बारीक कारण जे असेल काट्यासारखं ते सापडतं. तो काटा आपण काढून टाकला की ते दुःख नाहीसं होतं. पण आपल्याला तिथे थांबता येत नाही. काही वेळा काय होतं की ते दुःख इतकं लसलसत वाढत गेलेलं असतं, खूप वाढल्यानंतरच त्याचा आपल्याला जाणीव होते की हे दुःख आपल्याला फार मोठं आहे. आणि त्या दुःखाची सवय झाली आहे, ती वृत्ती झाली आपल्याला, ते बदलता येत नाहीये. तर ती वृत्ती बदलायची कशी, सवय झालेली सवय बदलायची कशी? तर ध्यान हेया असतात वृत्तया, की मी लक्ष कुठे ठेवीन, माझं ध्यान कुठे आहे, मी ध्यास कशाचा लावून घेईन. ज्या गोष्टीचा तुम्ही ध्यास लावून घेता ना ती गोष्ट तुमच्या लक्षामध्ये जास्त चांगली येते. त्यामुळे तुम्ही ध्यास कशाचा लावून घ्यायचा आणि लक्ष कुठे ठेवायचं ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मानसशास्त्रात फार महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. तर ह्या पंचकोशाच्या संकल्पनेतनं तुम्हाला ध्यान कसं करायचं आणि कशावर करत जायचं, ते कशा टप्प्याने ते सूक्ष्माकडे नेत जायचं हे तुम्हाला त्याची जाणीव येईल. की अन्नकोश आहे, हा अन्नकोश जो घडतो आहे तो कसा घडतो आहे, त्याच्यासाठी मी काय काय केलं पाहिजे. माझं आरोग्य ह्या शरीराचं मी जर टिकवलं नाही, मी त्याचं पाळलं नाही तर आतले सगळेच कोश डिस्टर्ब होतात. आतले जे कोश आहेत म्हणजे मग तुमचा प्राणमय कोश बिघडतो, मग मनोमय कोश बिघडतो. तर अन्न तुम्ही जे खाता आहात तो आहार चांगला ठेवला पाहिजे. त्यानंतर प्राणमय कोशाकडे ज्या वेळेला तुम्ही जाता तेव्हा त्या अन्नाचा वापर नीट होतोय की नाही, त्याचं पचन नीट होतंय की नाही, ते तुमची जी शक्ती निर्माण होते ती सगळ्या शरीरभर तिचा संचय होतोय की नाही, तिचा प्रसार होतोय की नाही, तुमचं रक्ताभिसरण नीट होतंय की नाही, हे तुम्हाला व्यायाम केल्याशिवाय, योगासनं केल्याशिवाय, प्राणायाम केल्याशिवाय जमणार नाही. म्हणून प्राणमय कोशाची उपासना जी असते ती परत तुमच्या मेहनतीने होते. आहार हा संतुलित राखणं हे अन्नमय कोशातली उपासना आहे. आणि मग त्याचं पचन नीट करणं त्याला विहार असं म्हणतात. म्हणजे तुमची वागणूक, तुमचा हालचाल, तुमच्या वागणुकीतली नियमितता, तुमचा व्यायाम नियमित घेण्याची जी सवय असते ती, हा सगळा जो भाग आहे तो प्राणमय कोशाची उपासना आहे. पण प्राणमय कोशाच्या बरोबर तुमचे विचार तुम्हाला मजबूत करतात किंवा दुबळं करतात. तुमची इच्छाशक्ती जी आहे ती तुमच्या विचारांच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर निगेटिव्ह विचार करत बसला, तुम्ही संशय घेत बसला की मला हे जमेल की नाही, मला जमणं शक्यच नाही, हे असं जर तुम्ही विचार करत राहिला सतत
तर त्याचा तुम्हाला उपयोग नाही होणार. त्याचा म्हणजे तुमची जी शक्ती असते ती लिमिट होऊन जाते. प्राणाने तुमच्या शक्ती आणलेली आहे, पण मनामध्ये तुम्ही निगेटिव्ह विचार केले तर ती शक्ती गळून जाते, ती शक्ती नाहीशी होते, हातपाय गळतात. आणि अर्जुन जसा रथाखाली उतरून बसला, मला उभं राहता येत नाही आहे, माझं धनुष्य पेलत नाही आहे, तसं आपणही खाली बसतो की सगळी शक्ती असून, सगळं कौशल्य असून, सगळं ज्ञान असून ते वापरायची इच्छा होत नाही. म्हणून मनोमय कोश याला विचारांची आधी सांगड घालावी लागते, विचार चांगले ठेवावे लागतात. आणि मन म्हणजे भावना ज्या असतात त्याही निर्मळ पाहिजेत. मनामध्ये भावना ज्या येतात त्या जर द्वेषाच्या आल्या, त्या जर संतापाच्या आल्या, त्या जर मत्सराच्या आल्या, त्या जर शोकाच्या आल्या, तर त्या आपल्याला परत दुर्बळ करतात. तर ते सतत प्रसाद येत राहायला पाहिजे, सतत आनंदाकडे जात राहायला पाहिजे. म्हणून मन हे जितकं स्वच्छ राहील, मन हे अनासक्त राहील, कशाला चिकटून बसणार नाही की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. अतृप्ती हा दोष ज्या मनाचा गेलेला असेल ते मन समर्थ होतं. शोक आणि भय हे दोष ज्या मनाचे गेले असतील तेही मजबूत होतं. आणि चिकीर्षा म्हणजे मी हे करीन, मला हे करायचं आहे, ही जाणीव जे मन ठेवतं. आणि जिज्ञासा की मी ज्ञान प्राप्त करून घेईन, मला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये मी कुशल कसं होईन, त्या कौशल्याचे कुशलान्न प्रमदितव्यम म्हणजे कौशल्यापासून तू दूर जाऊ नकोस कधी, तू त्याला सोडू नकोस. कारण तू जेवढं कौशल्य तुझ्याजवळ असेल तेवढं कौशल्य तुला उपयोगी पडणार आहे आयुष्यभर. आणि त्याचं दान कर लोकांना, ते कौशल्य दे तू. म्हणजे जसं सांगितलं की त्याला एखाद्याला एक मासा पकडून खायला दिला तर एक दिवसाची त्याची भूक भागेल, पण त्याला मासे पकडायला जर शिकवलं तर त्याचं तो रोज आपलं जे पोट भरू शकतो तो. तसं तुमचं कौशल्य, तुमचं ज्ञान दुसऱ्यांना देणं, दुसऱ्याला सक्षम बनवणं, हाच फार परत महत्त्वाचा मुद्दा येतो. तर त्याच्याही आतमध्ये तुमचे विचार तपासून चांगल्या विचारांच्यावरतीच एकाग्र होणं, चांगल्याच घटनांचा विचार करणं, चांगलेच अनुभव आठवणं आणि भविष्यामध्ये चांगलंच होईल असं पाहता येणं, हे सगळं तुमची बुद्धी करते. आणि ते बुद्धी तुम्हाला विज्ञानमय कोशात संचार करायला, विज्ञानमय कोशाची आराधना करायला बुद्धी तुम्हाला सक्षम बनवते. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आज जे तुम्हाला कर्तबगारीचा आनंद मिळायचा आहे, आनंद कशात? आळसामध्ये आनंद वाटला की झोपून राहावं हेच बरं आहे, मला सुट्टी केव्हा मिळेल, सुट्टीचा विचार करून मी आठवडाभर काम करतो, काम चांगलं होतंय की नाही हे पाहत नाही. रिटायरमेंट नंतर मला काय फायदे मिळतील हे पाहायचं, रिटायरमेंट नंतर मी समाजाला बोज म्हणून काय म्हणून व्हायचं, पण त्याचा आपण विचार करत नाही. त्याचा केला पाहिजे विचार की आनंद हा काय असतो, खरा आनंद काय आहे. देण्यातला आनंद हा घेण्यातल्या आनंदापेक्षा मोठा आहे. हे ज्या वेळेला सगळ्यांना कळायला लागतं त्यावेळेला त्या समाजाचा विकास चांगला होतो. म्हणून आपण आपल्याला सगळ्यांचीच काळजी केली पाहिजे. नुसते एकट्याची काळजी करताच येत नाही, कारण एकट्याचे प्रगती होत नाही, एकट्याचा विकास होत नाही. सहना ववतु की आमच्या सगळ्यांचा एकत्रच विकास होईल. सहनो भुनक्तु, आम्ही समृद्धी निर्माण करू आणि सगळे मिळून तिचा उपभोग घेऊ, सगळं वाटून घेऊ. की एकटं मीच खाईन आणि बाकीच्यांना खाऊ नाही देणार, त्यांना उपाशी राहायला लावेन, हे विचार सुद्धा येता कामा नाहीत. सहवीर्यं करवावहै, आम्ही एकामेकाशी भांडत नाही बसणार, आम्ही सगळे एकत्र पराक्रम करू. जे आमच्या शत्रू आहेत, जे आमच्या विकासाला विरोधी आहेत, त्यांच्यावरती आम्ही एकत्र राहून हल्ला करू. आम्ही आपसात भांडत बसलो तर त्यांना, शत्रूंना आपण दूर कसं करणार? शत्रूच आपल्यावरती पुन्हा आपल्याला गुलामगिरीत टाकतील, आपल्याला लुटतील, आपल्याला लुबाडतील का? म्हणून तसं होऊ द्यायचं. सहवीर्यं करवावहै आणि तेजस्विनावधीतमस्तु, म्हणजे आमचं जे ज्ञान आहे, आमचं जे कौशल्य आहे ते सतत ऍप्लिकेबल राहायला पाहिजे. नाही तर ते शिळ झालं, आता तुमचं कौशल्य बदला, तुम्हाला येत नाही खेळायला असं जर सांगावं लागलं खेळाडूंना तर त्याचा उपयोग काय आहे त्यांचा? म्हणजे पूर्वी मी मोठा खेळाडू होतो म्हणून त्याने टिकून राहायचा प्रयत्न नाही करायचा. प्रत्येक वेळेला त्याचं कौशल्य ताजं पाहिजे, प्रत्येक वेळेला त्याचं ज्ञान चांगलं पाहिजे, ऍप्लिकेबल पाहिजे. ते तसं तेजस्विनावधीतमस्तु, आमचं ज्ञान आणि कौशल्य सतत तेजस्वी राहील, सतत ताजं राहील, सतत फ्रेश राहील, सतत ऍप्लिकेबल राहील.
असं हे शक्य केव्हा होईल तर मा विद्विषावहै, की आम्ही एकामेकांचा परस्परांचा द्वेष मत्सर कधी करणार नाही. हा ह्या उपनिषदाचा शांती मंत्र आहे. म्हणजे त्या सगळे जे तुम्ही ज्ञान मिळवणार आहात, सगळं जे कौशल्य मिळवणार आहात, ते जर तुम्ही आधाशासारखं एकट्याने वापरलं, ते जर तुम्ही कृपणासारखं एकट्याने वापरलं तर तुम्ही नाही जिंकणार. क्रिकेटच्या खेळासारखंच आहे की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, हे विसरायला होतं. प्रत्येकाला वाटतं की मी रन्स काढल्या की झाला, मी विकेट घेतल्या की झाला. असं कसं होईल? एक माणूस जिंकतच नाही, त्याच्यामध्ये नेहमी टीम जिंकते, संघ जिंकतो. हे ध्यानात ठेवायला पाहिजे. सगळे एकत्र मिळूनच आपण जिंकूया. सगळ्यांनाच आपण उत्तेजन देऊ की तुम्ही पण चांगले व्हा, आम्ही पण चांगले राहू. तुम्ही पण प्रगती करा, आम्ही पण प्रगती करून सगळ्याच समाजाचा आपण विकास करू. असं जर झालं तर हे जे तत्त्वज्ञान आपल्याकडे इतकं चांगलं विकसित झालेलं आहे, त्याचा आपण खरा उपयोग करून घेतला असं मानावं लागेल. तर ह्याच्या सगळ्याचा तुम्ही अवश्य विचार करा. आपल्याकडचं हे जे मानसशास्त्र आहे ते अतिशय उत्तम आणि व्यवहारामध्ये प्रत्येक वेळी उत्तम यश देण्यासारखं आहे. तर त्याच्याकडे कशाला दुर्लक्ष करायचं, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग ते एकदा आपण आपल्यामध्ये पक्क बांधून घेतलं की मग इतरही जे विचार बाहेरनं येतात त्यातलं चांगलं काय आणि वाईट आहे काय आहे ते आपल्याला ठरवता येईल. आणि आपल्यावरती लोक लादू शकणार नाहीत काही की हेच करा तुम्ही, अमुकच करा, हे चांगलं आहे ते चांगलं आहे. जाहिरातबाजीच्या सध्याच्या युगामध्ये आपल्याला ही समज फार चांगली आली पाहिजे की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, माझ्यासाठी चांगलं काय आहे, माझ्या सर्व लोकांच्यासाठी चांगलं काय आहे. हे जरा मला समजलं नाही तर माझी बुद्धी वाया गेली, माझं कौशल्य वाया गेलं असं समजलं पाहिजे. तर हे सगळं तुमच्या ध्यानात यावं म्हणून ही पंचकोशाची आणि त्याच्या आधाराने आराधना करत एकाग्रता साधण्याची आज आपण चर्चा केलेली आहे.